365 दिवस स्वतःच्या हिमतीवरती कसं जातात ते स्वतःला सुद्धा माहीत नाही. आणि 365 म्हणजे 1 वर्ष आणि एक दिवस. एक दिवसापासून सुरुवात होती. उभ्या आयुष्यात उठलं का रानात, उठलं का जॉबला, उठलं का कामाला, उठलं का घरी, उठलं का घरून कामावर, कामावरून घरी, हे उभ्या आयुष्यात चालूच आहे. म्हणून कधी आता हार मानून चालत नाही आणि हरलेल्या जीवाला कधी बसवून चालत नाही. आता उभ्या जन्माला आलोय म्हणल्यावर कधी कोणाला सांगून दुःख कोण सावरायला येणार नाही. कारण की आपलं दुःख आपल्यापाशी ठेवून उपयोग आहे नाही. दुसऱ्याला सांगून तो म्हणणार आहे माझं दुःख तू थोडंसं वाटून घे. कारण की आपला दिवस एक दिवस म्हणजे एक दिवसानं सुरुवात. आता जायचं आहे, काम करायचं आहे, कामावरून यायचं, पुन्हा त्याला संध्याकाळच्या टायमाला घरी कधी जातोय, येतोय, जेवतोय, पुन्हा त्याला आराम कधी करतोय, पुन्हा त्याला झोपतोय, झोपून झालं पुन्हा उठतोय कधी, पुन्हा त्याला कामाला जातोय कधी, तिथून पुन्हा घरी येतोय कधी, आणि जॉबच्या यांना वाटते जॉबला कधी जातो, जॉबवरनं घरी कधी येतो. आणि सांगता सांगता आणि बोलता बोलता दिवस निघून गेलेला कळत नाही. आणि शेतामधल्या माणसांनी रात्रीतला दिवस करून 6 वाजताची रात दिन घाम गाळून काम करते. त्यांना वाटते शेतीमधलं काम पूर्ण कधी होईल, पुन्हा वाटते घरी कधी जाईल. आपलं शेतीमध्ये ऊस करपूनही गेलेला, आता पाणी नाही, पाण्याचं नियोजन काय तर करावं लागेल. शेतामध्ये आलो इकडं तर इकडचा ऊस बार काय तर ह्याला जोश टाकावं लागतंय, ह्याला पुन्हा त्याला नांगरून फणून घ्यावं लागतंय. इकडचा मोठा जरा मापात झालाय तर ह्याला पुन्हा त्याला पाण्याची सोय करावं लागते. तर उभ्या आयुष्यामध्ये सारखं कोणाच्या ना कोणाच्या मागं टेन्शन आहे. म्हणून टेन्शन घेऊन चालत नाही. उभ्या आयुष्यामध्ये डिप्रेशन, टेन्शन उभ्या आयुष्यात प्रत्येकाच्या कानात आहे, कानातून डोक्यामध्ये सारख्यांच्या खेळतंय. म्हणून कधी हार मान नका. माझ्या भावासारख्या दोस्तासारख्या मित्रांनो, काळजामधल्या माझ्या प्रत्येक भावाला काळजामधल्या विनंती आहे. कारण की आपला दिवस रोजचा दिवसापासून सुरुवात होती नाही. दिवसापासून सुरुवात करायला दुसरं कोण येत नाही. कारण हो अगर ना हो एका गोष्टीचा कायम विचार करा. कारण की आपण केलेली गोष्ट कायम राहू शकते नाही, दुसऱ्यांनी केलेली गोष्ट त्यांच्यापाशी राहू शकते. एवढ्याच गोष्टीचा विचार करा. तुम्ही उभ्या जिंदगीत कधीच हारू शकत नाही. कारण की रोजचा दिवस आपल्याला सारखाच राहणार आहे. आल्या जन्मामध्ये आलोय, परंतु काय तर स्वतःची हिमतीवटी करावं लागते नाही. दुसरं कोण येणार आहे? कारण की दुसरं कोण येता येता म्हणता ते या कानात किड काय तर आहेत, आपलं काय तर आहे. आपल्या रस्त्यानं चाललो, ही रस्ता मागचा पूर्णपणे गेला, इकडचा रस्ता खालीपर्यंत गेला. कारण की रस्ता कोणाचा विचार करत नाही, ती त्याचं काम करतो. कसं उभ्या आयुष्यात भावासारख्या दोस्तांनो, प्रत्येकाने आपण माझ्या स्वतःचा विचार करायला शिका. मायबापा शिव दुसरं डोळं पुसायला कोण नाही बरं का ह्या उभ्या आयुष्यात. अंतकरणापासून सांगतो, मायबापा शिव डोळं दुखावर आणि सुख आलं तर तीच धावून येणार आहे, आणि दुःख आलं तर तीच डोळ्यातून पाणी पुसणार आहेत. त्यांच्याशिवाय तरी कोण सुधीक नाही. कारण की सूर्याला सुधीक साथ कोणाची नाही. कारण की सूर्याला साथ फक्त आहे कुठली तर आबाळाची. तसं उभ्या आयुष्यामध्ये सूर्यासारखं चमकायचं असेल तर स्वतःला धमकीवर नवं, हिमतीवर, हृदयावर चमकावं लागतंय. एक दिवसचा विचार करून स्वतःच्या पायावरती आणि स्वतःच्या हिमतीवरती बोलून काय तर करावं लागतंय. कारण की गावाकडं राहणार आहेत आणि शहरामधल्यांना वाटतं गावाकडं कधी येतो, मायबापांना कधी भेटतो. आणि कायला वाटते गावाकडं मायबापाला सांभाळते ही माझ्या जीवावरती पाक भेदली ती. कारण की ह्यांनी माझ्यासाठी काय केलं, तुमच्यासाठी काय केलं नाही. तुम्ही हाय ह्याच्यातच सगळ्यात मोठी तुम्ही आहे ती लाखापेक्षा कमी नाही. कारण की उभ्या जिंदगीमध्ये त्यांनी सगळं करून ठेवलं असतं तर दुःख आणि सुख तुम्हाला कळलं नसतं ना. कारण की दुःख पण आलेल्या जीवनामध्ये सुख येत असतं आणि सुख आलेल्या जीवनामध्ये दुःख येत असतं. चढ उतर जीवनामध्ये होत असतो. असं झालं असतं एक ना एक दिवस उन्हाचा सुद्धा काळ, कवळं ऊन, जादा ऊन, पावसाळ्यात पाऊस कमी, जादा पाऊस. तसं उभ्या आयुष्यामध्ये 365 मधले दिवस सगळं सारखं नसतात. चढ उतार, डोंगर, रस्ता ही सगळं असतात. म्हणून उभ्या जिंदगीमध्ये 365 दिवस आहेत. तसं 1 वर्ष झालं, 1 वर्ष सुद्धा बघता बघता निघून गेलेलं कळत नाही. माझ्या भावासारख्या दोस्ता, एका दिवसाची व्हॅल्यू करायला शिक. कारण की आपण नाही केली तर दुसरं कोण करणार नाही, आणि हे कधीही खरं आहे. म्हणून तू याच्यानं जेवढं होतं तेवढं मायबापाला सांभाळायचा पण प्रयत्न कर. परंतु आपल्यासाठी काय केलं आहे, माझ्यासाठी काय करून ठेवलं आहे, ह्या भ्रमात राहू नको. कारण की आपली शिळी भाकर जरी असली तर ती खायला तर आहेत, परंतु ती एकच डबा मेचा खा, परंतु त्या डब्याला काहीच क्वालिटी नाही. तसे घरची शिळी भाकर मायनं केलेली खा, की चेहऱ्याचा आनंद नक्कीच कमी नाही. कारण की ती घरचीच आहे हो माझ्या भावा. कारण की बाहेरच्यावर काही विश्वास ठेवून बसला आजच्या जमान्यात, खरं काहीच राहिलं नाही. माणूस माणसाच्या विश्वासावर आहे ना, फळ सब्जी ही ओरिजिनल 100% शुद्ध सुधीक नाही. आणि कसं जगावं, लई तणाव घेण्यात मजा नाही. जीवन आलाय म्हणल्यावर टेन्शन तर येणार आहे. अनमोल जीवनाचा आनंद घ्यायला शिक. कारण की
आपण नाही आनंद घेतला तर उभ्या आयुष्यात दुसरं कोण देणार नाही. आणि हे कधीही खरं आहे. आणि एका सेकंदात एक लाईक, एक सबस्क्राईब, एक फॉलोअर्स करायला विसरू नको. तोच तर एका नवीन स्वागतमध्ये करताना सुद्धा माणसं आधी माणसाची टोमणे खात खात एक एक दिवस चांगला येत असतो उभ्या आयुष्यात. म्हणून झालेला संघर्ष कधीच वाया जाऊ शकत नाही. हे कधीही खरं आहे. धन्यवाद माझ्या भावासारख्या, दोस्तासारख्या, काळजामधल्या भावा. भेटू एका नवीन एका चांगल्या रस्त्यावर पुन्हा. तर